हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकम् अक्षरं प्रोक्तं महापातकनाशनं। तपस्वाध्यायनिरतं तपस्वी वाग्विदाम्बरं नारदं परिपप्रच्छ वाल्मीकिः मुनिपुङ्गवम्। यदनुग्रहतः सर्वदिक्चयो भवतीप्सितः नमाम्यहं दिग्विजयरामं पूर्णधियार्चितम्। वन्दे मन्देतरानन्दं दशस्यन्दननन्दनं शुभलीलजगन्मूलरामं पूर्णधियार्चितम्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। श्रीमध्वगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता। आम्ही सुंदरकांड वाल्मिकी रामायणांतो पळीतरसची सुंदरकांडांतो सुरेदु कुंजलेले सर्व विषयावैर एक पंत पळवे सुरवेक सीताले अन्वेषणे खातीर लंकेक वचका म्हण लागता हनुमंतू. आतां कोण वच्चें म्हणजे तेन्ना जांबवंतू हनुमंतूची ताका सांगिल्लो एक वानरू तशी हनुमंताक तागेली शक्ती उडगास विचे खातीर पुडली तागेले शाप जांबवंताक गोत्त आशिल्ले. ऋषी मुनीन एक सौम्य शाप दिलेलो ताका कसो म्हळ्यार तागेले शक्ती कितली म्हळ्यार ताका विसरून वचूं न्हू. ते खंयच्या कार्या खातीर तो जल्ला पळय त्या वेळार ताका उडगस करून दिल्यार उडगस येता. तशी जांबवंता हें गोत्त आशिल्लें देखून जांबवंत हनुमंताक तूं कांय सादारण न्हय, तूं इतली शक्ती आसा तितली शक्ती आसा पुराय तो सांगतना हनुमंतू जायत बाय सरलो तो लंकेक वच्चाक. महेंद्र पर्वता इतले तर जल्ला आनी समुद्र दांटूच खातीर महेंद्र पर्वता शिखरा वयर चडलो. थंय देखून उडकी मारतना सगळो पर्वत हालता. भूकंप जाल्या वरी जाता. सर्व ते पर्वतांत तसोचे प्राणी पक्षी मृग सर्वय सर्प सकडी एक पंता भिवन अल्लोल कल्लोल जाताची. गंधर्व विद्याधर तांगेले पत्नी आवटो थंय विहार करूं येयले तांणी एक पंता पुरे भायर येताची. तशी तो उडता थंय देखून उडतना मद्दींतू समुद्ररायान मैनाक पर्वताक प्रेरण करूं कसले म्हळ्यार हनुमंताक सहाय करका म्हूण. तशी मैनाक पर्वत समुद्रराजान ताका आश्रय दिला न्हय. ताजे खातीर जावन समुद्राचे पंदा दुखून तो वयर येता जाल्यार हनुमंतू ते एक तागेले वक्षस्थळान ते पर्वताक चिकी लागता. लागयले पर्वत भूकंप जाल्यार वरी जाता. तर हनुमंताल शक्ती कितली पळया. तो भारीची हनुमंत विनयानाची तिरस्कार करचे म्हळ्यार एक उद्धटतनार तिरस्कार करचे न्ही. भारी विनयान सांगता हांव आतिथ्य स्विकार करना इतेक म्हूण म्हणल्यार हांव आतां एक घडी समय व्यर्थ करूंक म्हाका मन ना. इतें म्हळ्यार हांव रामकार्या खातीर वतर आसा. सुरवेक रामकार्य मागीर पुराय म्हूण सांगून हनुमंतू मैनाक पर्वताले सांगता. कडेर देवती पुराय हनुमंतू हे कार्य करूं सशक्त की न्हय म्हूण एक परीक्षा करचे खातीर नागमाता सुरसेक थंय तागेले एक परीक्षा करूं ताका पेटयताची. ती थंय येता. येवन तोंड करून राखतना ती कितली व्हड तोंड करता ताजी पशी डब्बल तागेले देह करता. अशी जावन कडेर एक पंता सान शरीर जावन तिगेले पोटा भितर रिगून वापस भायर येता. आनी देवतेन तिका वर दिलेले तिगेला येद्रा आयिल्ले कसले पक्षी प्राणी पक्षी जाल्यार तिगेले उदरा वच्चे म्हूण सांगून ते सत्य करता तो. मागीर विघ्न तागेले उड्डणाक म्हळ्यार उडच्याक विघ्न दिल्लेले तागेले छायाग्राही जावन तागेले सावळी तांडून ताका समुद्रात तोग्गू करूं प्रयत्न केल्ले. सिंहिका म्हळ्यार एकली राक्षसी तिका अंगारका म्हणटाची तिगेले पोटा भितर रिगून तिगेले पोट सिगूण भायर येयलो. आनी आतां खंय बिडाल म्हळ्यार एक माजरा इतले देह कोरून लंकेचे त्रिकुट पर्वताचे लंब पर्वत शिखर थंय देंवलो तो. आतां आमकां दिसता आमकां देवान एक तिनी शक्ती दिला. इच्छाशक्ती क्रियाशक्ती ज्ञानशक्ती म्हूण सांगून. तशी आतां ते ज्ञानशक्ती मनान येवची
मागीर इच्छाशक्ती बुद्धी नेवची, क्रियाशक्ती देहांतो तशी हे तिनी परीक्षा ही हनुमंतू गेलबलो. मन तागेले कसने लोभ मोह प्रीती काम क्रोध हे पुरे विघ्न नमे हाक राजस विघ्न म्हणजे हांगा ताका ते राजस विघ्न रूपार येईल कोण मैनाक म्हणले एक बांगरा पर्वत ताकाय गेलवल तो वैवे प्रितीन तशी मनांतूल विघ्न कसं असला रे प्रितीन गेलवचे तेची मागीर बुद्धी बुद्धी म्हळ्यार ज्ञाना परीक्षा सुरवेक मन इच्छाशक्ती परीक्षा तागेले इच्छेरीची वचुका म्हणलेले कार्य सिद्धी जेवका म्हणलेली इच्छेरी मैनाका गेलवल मागीर ज्ञाना परीक्षेन तूं येवचे विघ्न कसले म्हळ्यार सात्विक विघ्न तशी हांगा तीन कसं लेखला तिगेले तोंडा पळोवका म्हूण सांगून वर तिका देवतेन दिला कोणाक सुरसाक दिले ते सुरसाले वर तिणी सांगिल्लें तूं मिगेल म्हाका इच्छा जाल्ला तूं मिगेल पडटा पळोवका म्हूण सांगून तें भारी युक्तीन सुरसाक गेलवलो म्हळ्यार देवतेन गेल वर गेलवल्या वर गेले हें ज्ञान तागेलें ज्ञाना परीक्षा कशी कोरकाय हें म्हूण एक युक्ती आनीक दैहिक देहशक्ती म्हणटाची इच्छाशक्ती जाल्ली इच्छाशक्ती जाल्ली ज्ञानशक्ती जाली क्रियाशक्ती विशय तशी क्रियाशक्तीन आमकां आमगेल्या आंगात हें तामस बुद्धी पळया कसले एक काम करका म्हणटना मोह आलस्य जड प्रमाद हे पळय जत जालें हें तामस विघ्न हें तामस विघ्न हांगा ताका खंयच्या रुपार येयलें ते छायाग्राहिका सावळी तांडून तोंडा पाडून गिळची सिंहिका म्हणलेले राक्षसील रुपार तिका मात्र क्रियाशक्तीन गेलवलतो कशी हांगा युक्ती जायनी हांगा मनान गेलुवच्या जायनी प्रितीन युक्तीन गेलुवच्या जायनी कडेन तो शक्तीन गेलवता तशी हें हनुमंताक असले पुराय एक शक्तीशील दिकून आनी मादी अष्टसिद्धी आशिल्ली दिकून आनी साधन करतल जनान साधनाक मस्त विघ्न आड येता ते पळय गेलवुका तशें चावन रामाले ಒಟ್ಟು ತಕ್ಕ ಸಾಯುಜ್ಯ ಸಹಭೋಗ ಪುರೈ ರಾಮನ ತಕ್ಕ ದಿಲ್ಲೆಲೆ ಅತ್ತೆ ಮುಖಾರ ಕಳ್ತಾ ಮುಖ ಈ ಹನುಮಂತಾಲ ಕಾಣಿ ಎತ್ತನ ಕಳ್ತಾ तशी हांगा मैनाका पर्वताचे मना विघ्न म्हूण म्हणलें तशी मागीर ते इच्छाशक्ती क्रियाशक्ती ज्ञानशक्ती ताका आशिल्ली म्हूण सांगून कळटा आमकां मागीर तो लंब पर्वत शिखरार देवला आतां हनुमंतू थंय दुखून लंब पर्वत शिखरार देवन तो लंके कशी दिसता म्हूण सांगून पळयता लंका वर्णन येता खंय पडल्या थंय राक्षसान रक्षण करचें लंकेचे प्रवेश कश्ट साध्य कितकी म्हळ्यार आलोचन ताका येयलें जाल्यार आईल कार्य करूंका नमे म्हूण सांगून तागेले देह जाल तितलें संकुचन करून घेवन रात्री जवो चंद्रोदयाचे प्रतीक्षेरी राबला इत्या म्हळ्यार राक्षसाला हातान तूं मेळ्ळें म्हूण जाल्यार मागीर दूतान भारी जागृती रेवका एक पण तर राक्षसाला हातान मेळ्ळी म्हणल्यार मागीर ते कार्य करूं जत्वें आईल कार्य ना नमे तशी मागीर तो निपोवन राबला सान देह करून घेवन काळोख जालें रात्री जालें लंकानगर प्रवेश करूंक उद्युक्त जालो हनुमंत थंय ताका हनुमंत लंकेणी ताका तडशिता निजावन तडशितना हनुमंत कसो करता हगूर गट्टी मुष्टी दवरून ताणें गुद्दू दिनी हगूर एक गुद्दू दिता हनुमंताल प्रहारान ती मूर्छेली की ती सोलवली म्हूण सांगून असहाय जावन तोग्ग पडलें जाल्यार ती सांगता म्हाका ब्रह्मान एक वर दिलेलें म्हाका शाप ब्रह्मालो हांव एक अप्सरा स्त्री आतां म्हाका ब्रह्मान वरय दिला विशाप दिला कसलें म्हूण म्हळ्यार मेगेले कोण म्हाका खंयचे वानराल निमती म्हाका सोलू येतकी ते दुस लंकेचे नाश जावच्या शूर जाता म्हूण सांगून ती सांगिल्लें ब्रह्मान बरं दिलेलें हनुमंताक तिळशिता मागीर लंकिणीक मारन जातर हनुमंत लंकानगर प्रवेश करता नगरांत पळयता मस्त ताका पुरे राक्षसाल घरांत सांजे जाला वाद्य तांगेले नर्तन तांगेले गम्मत करचे हे पुरे पळयतरस मात्र न्ही शत्रू सैन्य ताका पळोवचें मेळटा पळोवका म्हणून सांगून तो पुरे कडेन वता इतें म्हळ्यार शत्रूल शक्ती कितली आसा म्हूण कळ्ळें मात्र युध्द करचें सुलभ जाता कशी तो रामाले दौत्य म्हळ्यार दूत जावन आयलो म्हणटना
दूत जावन आयिल्यान एक पंत सर्वई पळोवन वचुका म्हूण सांगून आसा तशी तो सर्वई पळोवन वता. तशी मागीर तागेले कारागृह, तागेले सैन्य, तागेले शक्ती, तागेले राक्षस, तागेले नगर सगळी पळोवन जाता रे. आनी आईल काम कोरका म्हूण सांगून कशीची समज चंदिडे उजवाड आयल की मागीर तो पुराय गल्ली गल्ली संदुगोंदू व्हडले व्हडले बिडार अरमने मेळ्ळेले सर्व घर सकड कडेन रिग्गून रिग्गून पळयता. मस्त राक्षसां पळयता, राक्षसींक पळयता, पुराय जनाल घरा वता, इंचू इंचू घर सोदिता जाल्यार ताका सीतेल दर्शन ना. एक नमने भंय जाता ताका. कडे मागीर लागता तो सर्व मंत्रींगेल घर पळोवया म्हण प्रस्थ इत्यादी पुराय रावणाल मंत्र्यो तांगेल घर पुराय सोदिले आनी जायना. आनी रावणाले घर पळोवच्या येवया म्हूण सांगून तो आयला. ताका रावणाल घरांतूय खंय सोदिल्यार ताका सीती मेळना. मागीर म्हणटन तो रावणाल घरा वयरी नेला लग्गना नशी रब्बून आशिल्लें एक व्हड पुष्पक विमान पळयता. ते पुष्पक विमान भारी चंद आसता. सर्वय भांगरान वैढुर्यान रत्नान सकड केल्लेले ते पुष्पक विमानांतू पुरय तो ते निचावन केल्लेले कोणाक म्हळ्यार विश्वकर्मान कुबेरा खातीर केल्लेले आनी तें वश करून घेतिल्लें. तसले एक चंद जावन आसलो पुष्पक विमान ताणें पळयला. सीतेक सोदुका म्हण येयलो हनुमंतू हें मध्यरात्रींतू पुष्पक विमाना भितर भोंवतरस थंय पुराय लायक न्हिद आसाची. रावणाले स्त्रियो पुराय नाना भंगिरी खंयची रितीर पुराय न्हिदोन आसाची. त्या वेळाक थंय पुराय जनाक सोदिता, पुराय जनाल मदीं सोदिता. खंय सोदिल्यार ताका सीती दिसना. तेव्हा एक ताका दुख्ख जाता. रावणा पळयता अंतपुरा वचून पुष्पक विमानांत अंतपुरांत रावण न्हिदला. ताका सुत मस्त राक्षस स्त्रियो आसाची. तागे लागींच मांचार मंडोदरी आसा. रावण कशें आसा म्हूण सम पळयता तो. मंडोदरी आसा. ते मंडोदरीले चंदायनी पळोवन सीते म्हूण लेकून भ्रांती पडटा जाल्यार लागीं वचून सूक्ष्म जावन परिक्षा करता आनी ताका कळटा ही सीती न्ही. ही गेले हांगा न्हिदला रे वैधव्याचे लक्षण आसा सकडी म्हूण कळटा. आनी ताका दिसता मिगेल रामाल बायल पतिव्रते ती दुसऱ्याला अंतपुरान न्हिदतलवे खंडीत न्हिद दिसना. ही तशें जावन जानकी न्ही ही कोणकी रावणालीची राणे सुका म्हूण सांगून मनांतूची तो निश्चय करता. आनी रावणाल अंतपुरांत बरलेल कडेन भोवन नाना रितीचे देवते अप्सरा विंगड विंगड देशा राजकुमारी अशी चंद चंद लक्षण सुचे सकड चांग लक्षण सुचे छंद सुचे सर्व स्त्रियांक पळयता. जाल्यार ताका सीते म्हूण रामाने तिगेले अंगलक्षणांनी सांगला पळय तिगेले मुखलक्षण अंगलक्षण ते कसलेय आसूचे एक कुणी स्त्री मेळना म्हणटना जाल्यार त्या वेळा ताका मनांत एक नमनी शंक जाता. हांव सांगून सांगून ब्रह्मचारी म्हणटना हांव अशी पुरे परस्त्रीन नाना भंगीर आसूचे पुरे परस्त्रियांक दर्शन केलें मिगेले ब्रह्मचर्याक कसले च्यूत येयलवे हांव पापिश्ट जाल्वे म्हूण सांगून आनी तो लेखता. जाल्यार ताका दिसता ना हांव देवाल कार्या खातीर आयिलो रामकार्या खातीर आयिलो तशें हांव खंयची स्त्रिया खंयची रितीर पळयल्यार म्हाका दोश ना. ते म्हळ्यार मनांत कल्मश आसल्यार मनांत काम आसल्यार पुरे दोश ना नातल्यार दोश कसल्याक म्हाका कसलेची दोश येना म्हूण सांगून तो लेखता. खंय पळयल्यार सीते दिसना. रावणाल अंतपुरांत पुरे पळयता सीते मेळिना म्हणली कुडले आनी अशी चमकल्यार जायना प्रायप्रवेश करून घेवका म्हूण सांगून लेखता तो. सोदीत सोदिताची हनुमंतू पुष्पक विमानाक दुखून भायर येयला. जाल्यार खंय सोदिल्यार सीते ताका मेळना. म्हणटना तागेले मनांत सीती जवो मेल्ली की कसले जल्ली की तिका जीव काण घेतलो की रामाले वचचें जायना म्हणून जवो रावणान तिका मारली की राक्षसान कोणें तिका खाल्ली की असल पुरे विशय तागेले मना येता. सीते मेळ्ळी कसं की जल्ला तिका म्हूण सांगून मी रामाले सांगल्यार मुखारसून कितले अनर्थ जातले म्हूण म्हळेले मना येता. आनी प्रायोपवेश कोण घेवया म्हूण सांगून
तागेल मना येवन प्रायोपवेश करता. मागीर खंय सोदून जायनी थंय एक सोदुया, एक कडेन सोदुया म्हूण खंय सोदून जायनी थंय सोदुया म्हूण म्हणलेलें. थंय एक अशोकवनान तो अन्वेषण करूंक तो आलोचन करता आनी ब्रह्मादी देवतेंक पांय पडता. तशी आतां ब्रह्मादी देवतेंक पांय पडून तो विमानांतू सुसंक्रम्य पराकारां हरियुतप थंय दुखून भायर येयला तो सर्व देवतेक पांय पडता. मिगेले कामांतू एक सहाय करका म्हूण सांगून सर्व देवतेंक पांय पडतर आसता. तशी अशोकवनाचे पागार चडला थंय चोवन अशोकवनाचें दर्शन करता. थंय एक चंदनई सरोवर लता मंडप म्हळ्यार एक उद्यानवन तें पुरे पळोवन सीते आस म्हूण गेल्यार खंडीत हे न्हंयन तूं संध्यावंदन करूं ती येता. न्हंय आशिल्ले कडेन संध्यावंदन करूं येता ती. तशें जावन हांगा बेसता तिगेले निरीक्ष करता म्हूण सांगून हनुमंतान लेखला. तशी हनुमंतू थंयची बसला. थंयची बैसून तिका सोदिता म्हूण सांगून पळयतरस शिंपशेपा प्रक्षांत बैसून तिका निरीक्ष करतरस कडे एक स्त्री ताका दिसता. पळयतना रामान सांगिल तशी आस म्हणटना हीची सीते आसच्या पुरो म्हूण सांगून तो निर्णया येता. कडेरी तिगेले एक अवस्थ पळोवन दिनावस्थेरस मलिन वस्त्र घाल्ला, अत्यंत क्रशकाय जाल्ला हें पळयतना ताका दिसता. खरं दूषण असमीत तसल राक्षस समी सुमार केलेलं रामाल बायल आतां असल दुरवस्थेर आसचिवे म्हूण म्हळ्याली एक ताका मनांतू दुख्ख जाता ही कसल अवस्था बा म्हूण. कडेरी तो समजावन ताका दिसनाशिल्ली सीते आसतली म्हूण उही करतर आशिल्लो. कडे चंद्र समची आकाशा मध्यायतना व्हड चांदिणी पडली की त्या वेळार राक्षसी स्त्रियान परिव्रत करून बशिल्ले तसले सीतेल दर्शन ताका जाल्लें. सीते खंडीत हीची म्हूण सांगून तो लेखलो. तशी त्या वेळाक थंयची बैसून खंयचे वेळार देवन सीते लागीं कशी उलोवचें रामाल विशीं कशी सांगचें म्हूण आलोचन करतर आसतनाची ते अपरात्रेरी तो रावण पंते समब्राह्मी मुहूर्त जायनी काळोख आनीकी आस म्हणटनाची तितली काळखांतू रावण सीतेल भेटीक येता. हनुमंतू रुखांतू निप्पोन बसला एक पाल्ले आड आनी तो रावणाक पळयता. रावण सीतेक उद्देश करून तिका मस्त रितीन वोलसा पळयता जाल्यार मस्त प्रलोभन दिता. जाल्यार ती आयकना रावणान कसो सांगल्यार मागीर तो भिवयता तिका. तेदना ती भिवन कडकडता जाल्यार ताजे मदेन तो अशी तशी म्हूण सांगता. तुका राम कसल्याक मेगील वटो आसूं हांव तुका राणीशी पळयता. मंडोदरी पशी होडी राणी तुका करता मेगल अंतपुरांत तूच मुख्य जावन आसता अशी तशी पुराय सांगता. कडेर ती एक तणा काड्डी म्हळ्यार एक परपुरुशाला उलयतना एक साक्ष सुका म्हूण म्हणलेले खातीर तणा काड्डी मदें दवरता. ताजी विचार कसो न्ही म्हूण म्हळ्यार ती ताका तणा पशी कडी तूं म्हाका म्हूण सांगला वरी जालें. ताका मस्त रितीरी बुद्धी सांगता ती म्हळ्यार तशें कोर नाका. तूं विंगडाल पत्नीक तुगेले पत्नी म्हूण लेखल्यार ताजे निमती तूं नाश जावचें तशें जावन तूं त्या पुरे कोर नाका म्हूण सांगून मस्त सकट रितीरी सांगता ती. मात्र न्ही सांगता मिगेले वामन त्रिविक्रम जावन कशी बलीक पाताळा पेटयला की तशी मिगेल राम तुका लय करतलो. तुगेले सगळेच हें जनास्थान ताण नाश करमी तशी सगळे लंकी नाश जातले. म्हाका तो घेवन वतलो. तुमी रामाल येद्रा दुखून म्हाका वेल्लेले न्हय न्हय राम लक्ष्मण दोग जणी आश्रमान आतील वेळार न्हय तुमी वेल्लेले अशी पुरे नाना रितीरी सांगता. तशी मस्त सकट रितीरी ती ताका दिखार करता. मागीर म्हणटा आयुश्य जाल्ली बे तेदना रूख समीत सिडील मारून मरता. तशी तुगेलें आयुश्य जायत येयला. तूं आतां कुबेराल त्रिकुट पर्वतांत बसला म्हूण तुका कांय जायना म्हूण लेखूना. वरुणाल सभे वचून सरवल्यार थंय तुका नाश आस. खंयचे तिनूय लोकांत तूं खंय वचून निपोवन बसल्यार रामबाणान तुका चुक्कोन घेवचें जायना म्हूण सांगून सांगता. आनी त्या वेळाक रावणाकय जोर कोप येता.
ಸೀತೆಲೆ ಕಠೋರ ಉತ್ತರತೆ ಬೈ ಬ್ಯಾ त्या वेळार रावण ते सीतेक येद्दोळतई ओलसाच्या पळयल नवे आतो तो साम्मा बिश्टायता सांगतरस पळय बा येता येता सांत्वयिता वश्य स्त्रीणाम तथा तथा कशी एक स्त्रीक सांत्वन करत की ती स्त्री त्या पुरुषाक मस्त अधीन जाता म्हणून कितले प्रितीन उलयता तितले अपमान करत ती स्त्री मस्त ससार जाता तिका लोकां नियम नमये तशी तुगेल विशयान तो म्हाका प्रीत येयला म्हूण म्हणलेले निमती म्हाका तुगेल वयर खूब येनात नानतला रे तुका हांव सोडतशील म्हूण लेखलावे तशी मनशांक कोणाल विशयान तो असलस कडेन कामन शुरजत की तांगेल विशयान तो द येता प्रीत येता हे परे सहज जावन वचूचें जाल्यार तूं चंदी म्हूण सांगून हांव तुका मारतर ना कळ्ळें तूं मारना म्हूण म्हणली कुडलें तुगेल वयरी हांव दय दवरला तूं चंदी म्हूण आस म्हूण सांगून चंदेस म्हूण सांगून मारना रावण म्हूण तूं लेखचें नाका सीते तूं कठोर उतर सकडेन म्हाका उलयन वे तितलेंच उतर पुरो तुका मारच्या काम म्हणून सांगता मागीर म्हणटरस कसले जवो तूं भारी चंदी म्हूण लेखला जाल्यार जवो भारी श्रेश्ठ म्हूण लेखला जाल्यार जवो तुका राम येवन रखता म्हूण म्हणलें अहंकार आस म्हूण जाल्यार घे तुका आतां हांव सांगता तुका 2 म्हयनो 2 मासौ रक्षितव्यौ मे यो अवधिस्ते मया कृता ततः शयनमारोह ममत्वं वरवर्णिनी 2 म्हयनो तुका दिला तितले भितर तूं म्हाका वारडिकोन घेवन शयनमारोह मेगेल हंतलारो सुकत्व तशी जाल्यार वंतली तूं नानतला रे 2 म्हयनो जातरी तूं म्हाका वारडिकोन घेवचें ओपनी म्हूण जाल्यार सकाळी सकाळी तुगेले मेगेले जेवणाक तुका मारनो रांदप करचें ममत्वां प्रातराशार्थम आरंभते महानसे प्रातराशार्थम सकाळचे खाणा खातीर तुकाची आमी हांगा कातरू सांगता मिगेले जनाक म्हूण म्हणटा ताम तर्जेमानां संप्रेक्ष्य राक्षसेंद्रेण जानकीं देवगंधर्व कन्यास्ता विषेदुः विक्रते क्षणौ रक्षसालो राय हांव कळ्ळें म्हणून तो भिवयत पळय तेदना गंधर्व देव कन्ये पुरय दुःख करताच की तिगेलो अवस्थ पळोवन सीतेले तशी ಕೆಲವು जन समाधान करताच की थंय सुचे तागेल मागशी ಸ್ವಲ್ಪ तागेल वश जावन आशिल्ले गंधर्व सकाळी कन्या असत न्हू देवता स्त्रियो अप्सरा स्त्रियो पुरय तांणी येयले तागेल मागशी तांणी हिक दोळ्यान समाधान करताच की जाल्यार सीतेक ಸ್ವಲ್ಪ तांकां पळोवन धैर्य येता आनी तिका पातिव्रत्याचें बल आस वयन तेदना ती सांगता की तूं असले निंदनीय कार्य केल्ले रे कोणेय तुका तडशिनाची म्हळ्यार हांगा सुचे कोणेय चंग न्हय म्हणून लेख तशी हांव रामचंद्राल बायल ताका सोण विंगड कोणाले आलोचन करना म्हणटना हांव तुगेल विशय आलोचन करचें मनाकना समीत साध्य ना तूं मेगेल तसल पतिव्रता स्त्री कितली वायट उतर उलयलो तुका त्या पापा दुखून खंय चमकला रे बिडगडस म्हूण लेखलावे ना न्हय तूं कुबेराल अण्ण न्हय म्हणून घेत न्हू तूं कुबेराल भाव अण्णा म्हणून सांगून म्हणटन तूं तितले ते तसल श्रेश्ठ कुबेराल भाव जावन आसूनय दुसऱ्याल बायलांक खांपून हाडली कशी तुवें मेगेल वट इतले वायट रितीर व्यवहार करता वायट उलयता तुगेल जीब तेका कातरना नाशी तशी दवरला कोणें म्हणून ती मस्त रितीर उलयता ती इत्युक्त्वा मैथिलीं राजा रावण शत्रु रावण संधिदेश ततः सर्व राक्षसीर घोरदर्शना ती तो मागीर तिका उलयतरस कोप येता तिका ताका कोणाक रावणाक तोंडा आयिल्ले रितीर उलयतरस आतां तुका दीश मारता म्हूण सांगून तो वरलेले तागेले ते राक्षसी पुरे थंय आसच पळय तांगे लागीं तांकां आदेश करता एक सकड राक्षस आसच म्हणून सुरू एका सांगला एका दोळाचे एका कन्नाचे व्हड कन्नाचे गायचे बरी कन्नाचे हस्ती कन्नाचे लांबचे कन्नाचे कान नातिले हस्ती पांयावरी थोड्या पांय आसूचे गायचे पांयावरी आसूचे एक पांयाचे एक दोळ्याचे पांय नातिले व्हड मात्ते नातिले असले विंगड विचित्र रितीचे थंय राक्षसियांक बसयला तिका बहीण जावका म्हणूची राक्षसी कशीची काळे क्रूर आसताची बहीण जाताची तांतूय असले विरूप राक्षसियांक परे बैसून तिका तिणें भिवका म्हणून बसयला सांगतरस जनकपुत्री सीते
शीघ्रांतू शीघ्र मेगेले बायलं जेवणाच्या कितली सकड बाद दिवका पडा तितली तुम्ही पुरे जण ओट्ट मेळणं बाद दियाची तिका चंद करून सांगून पळयाची भिवून पळयाची मागीर कशी सकडी ही रीती कांय नातला कडेर म्हणटा ती मारल्यार येवड न्ही ती मिगेल बायलं जेवका तशी तुम्ही कोरका म्हणून म्हणटना मांत्र न्ही ती काय भिवयता त्या वेळार धान्यमालिनी म्हळिल्ली राक्षसी उपगम्य तत क्षिप्रम राक्षसी धान्यमालिनी तेगेल बायल ती अकंपनालम्मा धान्यमालिनी म्हळेल राक्षसी ती सीदा रावणाला येता आनी ताका पटोवन धरतके आनी सांगता हे राक्षसराया तू मेग्गेल ओटू संतोषाराश्ची सोणू तुगेले विशयांत एक चूರು आसक्ती नातिल ते सीतेले विशयार अंतू तुका कसले इतले आशी तू तिगेले ಅದೃಷ್ಟಂ तुगेल तसलो बम्मुणू आश्चकनज म्हूण ब्रह्मान बरयला जल्लरी तू तीण तुका प्रीती करची कशी तशें तूं केदनाय कशी म्हळ्यार कोण एक स्त्रीक अपेक्षा करता की ताका केदनाय त्या स्त्रीक खुशी ना म्हूण जाल्यार तूं अपेक्षा करूं पुरो तिका खुशी ना जाल्यार तुका केदनाय दुख्ख जेवचें तेची तूं जायी म्हूण लेखची आमी कितली बायल सचंगा आमगेल ओटू तूं संतोश आरासच्या नजवे तुका कितली चंद करून आमी पळयताची म्हूण म्हणटना रावण तिका धरून घेवन तो थंय दुखून वतना नेलाक पांय धडोन घेवन वता भूमी सगळीची कंपयन्निव मेदिनी भुंयीची गडगडतकी म्हूण जावका तशी वचून तागेल घरा भितर पावता सर्व तागेल ओटो इले देवकन्ये गंधर्वकन्ये नागकन्ये राक्षसी सकडी स्त्रियो सकडी तागेल ओटूची ते घरांत अंतपुरांत प्रवेश करताची हांगा तिका भिवयल की तागेल घरा भितर तो चमकल की त्या वेळाक ताणें सांगला ना राक्षस्यांक पुराय तिका भिवून तिणें मेगेल अधीन जावची तशी कोरका खंयचे रितीर जाता मारल्यारय जाता भिवयल्यारय जाता चंदकून सांगल्यार जाता हान्नी सुरवेकची बिकर रूपाचे पुरे सीतेल सुत्तची राबलींच राक्षस्याः क्रोधमूर्छितः जोर कोपयला तांकां रावणान कशी अनुमती दिला ना ती कसं जेवका ते बाद दिवेत म्हूण सांगून ती कठोर जावन उलयताच की इतलो पौलस्त्य वंशाचो पौलस्त्यालो पौत्र जावन आशिल्लो हाका रावणाक तूं बायल जेवच्या कसल्याक संमती दिना आनी एकली ते एक जटा म्हणलेली राक्षसी ती सीतेक सांगता की तूं पळोवचें चंदेशच्या पुरो जाल्यार तुका गोत नवें स प्रजापती तंतुचारीचो ब्रह्म मानसपुत्र पुलस्त्यो तो प्रख्यात त्या पुलस्त्याल मानसपुत्र जावन आशिल्लो विश्रवस म्हूण म्हणलेले एक तेजस्वी महर्षी तागेले पूत यो रावण आगेलोट वारडी जेवच्याक तुका समदिसान हांवें तूं कितें ताणें सांगिल्लें आयकुचें जायना तेदन हरिजटा म्हणलेली एक राक्षसी सांगता की ती दोळो गुंडयता तिगेलो दोळो माजरा दोळशी पचोवची सांगता की 33 ಕೋಟಿ ದೇವತೆ ಸಲ್ವಾಯಿಲ್ಲ ಹಾಣೆ ಇಂದ್ರೂ ತಕ್ಕ भिवून तागेल कारागृहान तसले राक्षसाल पत्नी जेवच्याक तूं योग्य नमे म्हूण म्हणटा प्रगसा म्हणलेली राक्षसी सीतेक आनीकय भिवयता ती सांगता की बलिश्ट जावन आशिल्ले रावणाले बायल जेवच्याक कसल्याक निराकरण करता तुका खावचें आसताणें म्हूण आनी म्हणटा की मंडोदरी ताका पुरजनाल पशी चड प्रिती जाल्यार तुका सांगतरोच तो हांव तुका अंतपुराची राणी करता जाल्यार तूं कितें तागेल ओटू अंतपुरा वचचें जायना म्हूण ती भिवयता एकली विकटा म्हणलेली राक्षस ती सांगतरस देवतेंगे लोट कितले की पंत युद्ध जाला नाग गंधर्व दानव पुरजनाका युद्ध सलबायला ताणें तसल रावण तुगेला येवन म्हाका वर्डिकून घे म्हळ्यार तुका वर्डिकून घेवचें जायना मेम अधम तूं स्त्री म्हूण सांगून ती भिवयता दुर्मुखी म्हळ्यार सांगता तूं पळोवच्याक बारीचेन दिसचें पुरो जाल्यार तुका हांगा रावणा सलवानो तुका रक्षण करूं खंयची देवते येना सूर्य समीत रावण आयलो म्हूण जाल्यार तागेले प्रखर शक्ती उणी करता तो रावणाक वत लागना अशी पळयता वायू रावणा पळयल कुडले बिसूचेर राबयता तूं ताका वर्डिकून घेना म्हूण म्हणटा मागीर म्हणटा तांणी एकक रितीर भिवयताची आनी रावणा होगळसिताची तूं त्या वर्डिकून घेना म्हणून सांगताची आनी लागीं येवन तिका बिश्टाच्याक तिका हिंस करूंक सकडी म्हणून लागीं तरसाची तूं रामा विसरका रावणा वर्डिकून घेवका अशें पुरय नाना रितीर तांणी भिवयतना ती सांगतरस तुमी जाय जाल्यार म्हाका मारयाची कळ्ळें तुमी दिश मारयाची म्हाका खयाची कसले जेवो आब रावणाले ओट वचच्याक साध्य ना
कसले जवो मी गेलबा म्हणून आत्त दुःखारसो राज्यभ्रष्ट जवो जाल्यार तोची म्हाका देवुशी आम ಲೋಪಾಮುದ್ರೇನ ಅಗಸ್ತ್ಯ ಲೋಟ असल्यावरी ಸುಕನ್ಯಾನ ಚವನ ಮಹರ್ಷಿ ಲೋಟ आशिलवरी सावित्रीन सत्यवाना लोटो आशिलवरी आव तंगेल वोटूच असता तुमकां नळाल विशयी गोतनामे आव रामाल वोटूच केद नाही नळाल विशयी गोतनामे तितले शनी बादेन नळ दुःख भोगता जाल्यार नळ आनी दमयंती विंगड विंगड जाला जाल्यार कडेर म्हणटना दमयंती तक्काची पतिव्रत्यारी दमयंती पातिव्रत्यार तवय समजल दमयंती तक्का राखून बैसनी मे तशीच इक्ष्वाकुवंशाचे रामाक हांव तागेल वोटू ताका आन्सर सुनास तशी वय रावणाल वोटो हांव येना म्हूण म्हणटना तांकां खूब येवन रावणान कशी सांगला न्हय ती कशी जाल्यार भिव्या म्हूण कठोर उतरान भिवोच्या शुरू करताची शिमशुपा वृक्षांतून तो बसला हनुमंत येड्यांनी पोवन तो पळयता राक्षस हे माटा भिवयतात न्हय म्हूण सांगून ती कडकडे तरस भंयान तांणी आनीकी आत्तां खाता तुका आमी आत्तां खाताची म्हूण सांगून जीब भायर घालून ते तांगेलो वंटा पुरय तांकां लाळ येता आशेन तिका खावच्याक तशी आनी सांगताची तांणी हातांत कुडार धरता की आत्तां कातोर न्हू खावया आमी कशीची सांगला न्हय रावणान 2 म्हयने नंतर कशी तो खाता आमी खावचे आनी रावणान निमग्यारी ती मेल्ली मागीर आमी खाल्ले म्हूण म्हणचे ती भिवन मेल्ली म्हणचे त्या तशी लेखून तांणी कुडार घेवन येतना ती आनीकी भिवन ती लागीं वचून ते शिमशुपा वृक्षा लागीं वचून निप्पोन बसता थंय शिमशुपा वृक्षाला तितली दुखार आसतना आनीकी तांणी भिमाकाराचे राक्षस येवन तिका भिवयतरसाची तूं राबई मनशान एक कशी सांगूं त्या रितीर पुरी आमी सांगले आनी तुका सोडू ना आमी आमगेल रितीर आमी सांगचे म्हूण म्हणटना थंय विनता म्हूण म्हणलेली की राक्षसी ती सांगतरस पळय तुगेले बामणू म्हाका ओडू म्हूण सांगून तूं दाखोवन घेता पळय पुरो खंयचेय विशयान तूं मिकूच्या नज पळय तूं मिथिला अधिपाल पुत्री न्हू तूं सांगिल्लें आयक हांगा सर्व राक्षसांकय ओडे जावन आशिल्लो यजमान जावन आशिल्लो भारी पराक्रमाचो देवेंद्राल म्हणके रूपवंत जावन आस तसले रावणाक तूं बामणू म्हूण सांगून स्विकार करी तशी तो मनुष्य तुका वारडी कोण घेतिल्लो राम तो कृपण बुद्धीचो ताका सोडी तुका सोदून आयिल्लो तो येदोळतय ना न्हय तागेलेची चिंत ताका तागेले सुकार तो आसुका तुका येस म्हूण ताका गोतच येसना तशें जावन तूं त्या रामाला विशयी सोडी रावणाला आश्रयान तूं असला लायक पळय हांव तुका चंद वस्त्र हाड दिता नांव न्हू घे ते वस्त्र न्हेसून परिमळ द्रव्य पुरे हाड दिता ते पुरे आंगाक सारोन घे तुका हांव रावणाले व्हरून सोडता रावणाले सांगा हांव तुका वारडीकून घेता म्हणून जल्न मे मागीर तुका कोणाले निमती बादना ना म्हूण जाल्यार आत्ताच आमी पुराय जन खाताची म्हूण म्हणटना आनेकले बिकटा घोर रितीर किरडून तिका भिवयता कितली सांगल्यार सीते आयकना माती तो गुकून राबले रडतरस कसं जाल्यार तांणी कसं सांगलें इगेल गळचिरडुया खावया मागीर रायाला सांगया ती मेल्ली म्हणटना तो सांगता न्हू तशें जाल्यार तुमी खायाची म्हणून आमी खावन जाला म्हणटा जाल्यार सांगता बाय की ती मेल्ली म्हूण सांगून तो हांगा पळोवच्या येता कितले किपंत आमी तशी करनी म्हूण म्हणटा तेदना अजामुखी राक्षस सांगता जायत तिका आत्ताच कातोरया आनी समान जेवण वांटून घेवन खावया आमी लढाई करची नाका त्या खाताना पाणी हाड्याची तिका खावया तेदना एकली शुरपणाका सांगता वय आमी तशी करची लायक ताजी ओटू पाणी हाड्याची सोर हाड्याची पिवया मनुष्य मांस म्हळ्यार भारी रुचिकय खावया मागीर आमगेल निकुंबिला देवी आसता तिगेल ओटू तिका उद्देश करून नर्तन करुया अशी पुराय सांगतना न्हय ती सीते तितली राक्षस स्त्री आले की तिरस्कार तिका पाप कसं करचें ती भारी धैर्य कुंदवले तांणी तिरस्कार करतना दुःख करता कितले दुःख करता तिरस्कार करता वापस तांगेलो उतर रडता मागीर कसल जत्ता म्हूण म्हणलेले पायचे दिसा काणीन तांणी पळय आजी सांगील सर्वई परमात्माले गुरुमुख्य प्राणाल चरणाराविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मनामा प्रकृति ही स्वभावा करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।